ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन या विभागाचा शुभारंभ सोहळा. आणि आपण जर बघितलं तर प्लास्टिक सर्जरी हा जो शब्द आपण ऐकला तर नेहमी आपल्या याच्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट असतात. मग आज आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया की हँड सर्जरी आणि ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन नेमकी कशा प्रकारे काम करतं आणि एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांचं कसं योगदान असतं, तर हे आपण या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत. असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की फक्त प्लास्टिक सर्जरी म्हणजे हे कॉस्मेटिक सर्जरीच आहे. पण आमच्या ज्या 150 केसेस झाल्या त्यामधल्या 80% केसेस आमच्या ह्या रिकन्स्ट्रक्टिव्ह, हँड मायक्रो सर्जरी, ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन ह्याच केसेस होत्या. फक्त 20% केसेस ज्या होत्या त्या कॉस्मेटिक सर्जरी होत्या. आणि कॉस्मेटिक सर्जरी ही येणाऱ्या काळाची गरज आहे, ती नक्की वाढली पाहिजे आणि ती वाढेलच. रेडी सर. नमस्कार, मी डॉक्टर प्रणित मानकरे, कन्सल्टंट आहे प्लास्टिक, कॉस्मेटिक आणि हँड सर्जरीचा अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक येथे. आपल्या इथे सर्व सुसज्ज असं प्लास्टिक, हँड सर्जरी आणि ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शनचे डिपार्टमेंट इथे सुरू करण्यात आलेलं आहे. इथे सर्व सुविधा उपलब्ध आहे आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की लास्ट 3 महिन्यापासून हे डिपार्टमेंट सुरू आहे आणि आम्ही 150+ सर्जरीज केलेल्या आहेत. आणि या सर्वांचा लाभ उत्तर महाराष्ट्रातील सर्व पेशंट्सने, नाशिकमधल्या पेशंट्सने घ्यावा. तुमच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारचे पेशंट्स असतील ज्यांना प्लास्टिक सर्जरीची गरज लागणार आहे असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही नक्की अशोका मेडिकलला घेऊन येऊ शकता. धन्यवाद.